दुसऱ्या इनिंग्समध्ये बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट असणार आहे, थोडासा अंधार देखील होऊ शकतो आणि ते लक्षात घेताच त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बघा, प्रथम बॅटिंग करत असताना चांगला स्कोर उभारणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. 4 षटकांमध्ये किमान 40-45 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील अतिशय तगडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी यवई आज दिवसभरामध्ये खूप चांगली कामगिरी या दोन्ही संघांनी केलेली आहे आणि आता फार महत्त्वाची मॅच क्वार्टर फायनल लढत आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट सेमीफायनलमध्ये असणार आहे. काल पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपण बघितली होती, जय वाघोबा स्पोर्ट्स क्लब लाभ खुर्द आणि जय हनुमान वाहुली या दोन संघादरम्यान. वाहुली संघानं तो सामना जिंकला आणि या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे. सलामीचे फलंदाज स्वतः संघनायक किरण काचरे आणि त्याच्या जोडीला कुणाल. दोंडा वडवली संघाविरुद्ध या दोघांनीच मॅच फिनिश केली होती. 34-35 धावांचं जे टार्गेट होतं ते अगदी 11 चेंडूंमध्येच त्यांनी पूर्ण केलं होतं. कुणालनं धुवाधार बॅटिंग त्या मॅचमध्ये केली होती. किरणकडे स्ट्राईक, पहिलं षटक घेऊन गोलंदाज मनोज घाटाळ. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर एज लागली आहे, मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा चौकार. या मैदानावर जे आउटफील्ड आहे ती फार फास्ट आहे, वेगवान आहे. आपण कुठेही बघितलं तरी तिकडे तुम्हाला थोडी खालच्या बाजूने आउटफील्ड दिसून येईल, त्यामुळेच चेंडू वेगानं ट्रॅव्हल होत आहेत आणि पाठीमागे तर फार जास्त चेंडू वेगानं ट्रॅव्हल होत आहेत. त्यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईड ऑफ लॉंग ऑन. तिकडे फिल्डर उपस्थित आहे डीपमध्ये. एक धाव घेण्याची संधी मिळेल. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. ही जोडी फार महत्त्वाची आहे. वारलीपाडा संघाचं यश फलंदाजीमध्ये आपण बघायला गेलो तर त्यांच्या टॉप ऑर्डरवर जास्त अवलंबून असतं. किरण, कुणाल, त्याचप्रमाणे कपिल हे तिघे बंधू विशेषतः फार खतरनाक खेळाडू आहेत. परंतु मनोज देखील तेवढाच घातक खेळाडू आहे. यावेळेस चेंडू पूर्णपणे कॅरी झाला नाही असं वाटतं आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार येतोय. पहिला चौकार देखील पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस आतली कडा लागली होती, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि बघा डेव्हिएशन पाहायला मिळतंय. पूर्णपणे विकेट किपरपर्यंत बॉल कॅरी झाला नाही. झेल टिपणं अवघड होतं, मात्र बॉल अडवणं तेथे महत्त्वाचं होतं. मात्र चेंडू देखील तेथे अडवता आला नाही. विकेट किपरला चूक घडली आहे आणि 4 मौलिक धावा. धावसंख्या 9. चौकारानं अकाउंट ओपन झालंय कुणालचं. यावेळेस जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळता आलेलं नाही आहे. एक्स्ट्रा कव्हर कडून फिल्डर बॉलवर येतोय, तोपर्यंत अतिशय वेगानं एक धाव कंप्लीट केली जाते. सुरुवात चांगली पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर वारलीपाडा टीमसाठी. पहिलं षटक प्रगतीपथावर. मनोज घाटाळ जो एक व्यावसायिक खेळाडू तुम्ही म्हणू शकाल. धनेश 11 कुक्सी संघाचं देखील प्रतिनिधित्व त्याने केलेलं आहे. भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये एका फार मोठ्या टीमकडून खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. यावेळेस मात्र अगदी पुढ्यात पडलेला बॉल लॉफ्ट केलाय. अप्रतिम फटका. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. पुन्हा एकदा आकर्षक सुरुवात आपल्या टीमला मिळवून देत असताना हे दोघे बंधू. किरणच्या बॅटमधून यावेळेस षटकार आलाय. अगदी हाफवॉली होती, ऑफस्टिकच्या बाहेर सरळ बॅटचा प्रहार केला. काय अचूक टायमिंग पाहायला मिळालं आणि अगदी सहजपणे चेंडू फेकून दिला गेलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. या सामन्यातील पहिला षटकार. क्वार्टर फायनल मॅच आपण बघतोय. एका बाजूला वारलीपाडा आणि दुसऱ्या बाजूला यवई. वारलीपाडा संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य येथे ठरवून दाखवत असताना स्वतः संघनायक किरण आणि त्याला चांगली साथ कुणालची देखील मिळते. धावसंख्या बिनबाद 16. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज मनोज. खोलवा टप्प्याचा बॉल यॉर्कर टाकायचा होता, परंतु लाईन चुकीची आहे. लेगस्टिकच्या बाहेर वाईड. डावी एष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट लेंथ होती पण लाईन खराब आहे, त्यामुळेच अवांतर धाव येथे खर्च करण्यात आली आहे. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. थोडंसं लालच तेथे देण्यात आलं होतं खरं तर गोलंदाजाला. ऑफस्टिककडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. वेग चांगला आहे मनोजकडे, मात्र आतापर्यंत हे खर्चिक षटक राहिलंय. हा बॉल खाली राहतोय.
ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होतंय. 4-4 षटकांची ही लढत आहे. धावसंख्या बिनबाद 17. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता, मात्र खूप कमी बाउन्स होता, त्यामुळेच हा चेंडू बॅटवर घेता आला नाही फलंदाज किरणला. किरण खेळतोय 11 धावांवर, 4 चेंडूंचा सामना केलाय. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. कुणालनं 2 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावांचं योगदान त्याने दिलंय. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. नशिबाची साथ मिळाली होती खऱ्या अर्थानं कुणालला. बॅटची आतली कडा घेऊन विकेट किपरच्या हातातून बॉल निघून गेला होता सीमारेषे पलीकडे. एक अवांतर धाव देखील स्कोअरमध्ये ॲड आहे वाईटच्या रूपात. नवीन षटकाला सुरुवात करेल संजय तरे. आणि या संघाची बांधणी जर खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर तो खेळाडू संजय तरे आहे. सर्वात अनुभवी खेळाडू आई गावदेवी यवई संघासाठी. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. फार मोठी जबाबदारी नेहमीच त्याच्यावर असते आणि ती जबाबदारी कित्येकदा त्याने समर्थपणे पेललेली देखील आहे. यावेळेस होकेला चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक, सोपा झेल होता. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय फलंदाजाला. अगदी लड्डू कॅच होती. लॉलीपॉप झेल ज्याला म्हणतात तसा झेल होता. आता यापेक्षा आणखी सोपा झेल या स्पर्धेमध्ये काय असणार आहे क्षेत्ररक्षकासाठी. मात्र चूक झाली आहे शॉर्ट फाईन लेगला. करणकडून ही घोडचूक म्हणावी लागेल. जीवदान मिळतंय फलंदाज कुणालला आणि हे फार महागात पडू शकतंय. मागच्या मॅचमध्ये कुणालनं काही जबरदस्त बॅटिंग केली होती, धुवाधार फलंदाजी धोंडा वडवली संघाविरुद्ध. 7 बॉल्समध्ये मला वाटतं त्याने 21 धावा बनवल्या होत्या. 23 धावांचं योगदान दिलं होतं. खोलवर टप्प्याचा बॉल, ओव्हर पिच, त्याला उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ मार्वलस स्ट्रोक. इट्स गॉन फॉर 6. थोडीशी हवा दिली होती चेंडूला. ओव्हरपिच बॉल झाला. ऑफ ब्रेक चेंडू टाकायचा होता, मात्र ओव्हरपिच बॉल होता त्यामुळे चेंडूला स्पिन होण्याची संधी मिळाली नाही. आणि काय तगडा प्रहार, उंचच उंच सुरेख सुंदर फटका 6 धावांसाठी. हा दुसरा षटकार येतोय किरण काचरेच्या बॅटमधून. कर्णधार कॅप्टन पदाला साजेसा खेळ सादर करत आहे. एक कॅप्टन्स नॉक किरणच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. पुढचा बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस आहे यावेळेस, मात्र मिस हिट. आता मात्र पुन्हा संधी निर्माण झाली. यावेळेस चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅच आणि अखेर फलंदाज बाद होतोय किरण काचरे. क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो. यावेळेस फुलटॉस बॉल होता. हा बॉल खरं तर षटकारासाठी अतिशय योग्य बॉल होता, मात्र मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. वरची कडा लागली आणि ज्या क्षेत्ररक्षकानं झेल ड्रॉप केला होता या षटकाच्या सुरुवातीला त्यानेच यावेळेस चांगला झेल समाप्त केला करणनं. यावेळेस त्याला थोडंसं पुढं देखील यावं लागलं होतं झेल स्वीकारण्यासाठी. चूक केली नाही आणि गोलंदाज संजय थोडासा नशीबवान ठरला आहे असं मी म्हणेन, कारण फुलटॉस बॉलवर त्याला विकेट मिळाली आहे. विकेटची नितांत आवश्यकता देखील होती यवई संघाला. पहिला ब्रेक थ्रू, धावसंख्या 24. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल येतोय. बाद होण्यापूर्वी 17 धावांचं अतिशय चांगलं योगदान दिलं किरणनं, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार त्यांनी ठोकले आणि 1 चौकार. नेक्स्ट डिलिव्हरी, राईट आर्म राऊंड द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या आतमध्ये लागतो. इनसाइड एज बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगकडे. दुरून फिल्डर येतोय. तोपर्यंत अगदी आरामात एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. कपिलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. कपिलची जी भूमिका आहे ती अष्टपैलू खेळाडूची आहे. त्याला माहिती आहे की येथून जेवढ्या जास्त धावा त्याचा संघ बनवेल तेवढ्याच धावा त्याला गोलंदाजीमध्ये कामा येणार आहेत, कारण गोलंदाजी देखील त्याला करावी लागणार आहे. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर देखील असते. स्विंग अँड मिस. यावेळेस एक तगडा प्रहार करायचा होता ऑन साईडला, मात्र चेंडूची लाईन मिस केली आहे फलंदाजानं. एक चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज संजयकडून. सातत्यानं राऊंड द विकेटचा मारा करतोय आणि बघा थोडासा अँगलचा वापर करून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न. पण एक असा गोलंदाज आहे जो चेंडू राऊंड द विकेटनं टाकल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आतमध्ये देखील आणू शकतो. व्हेरिएशन्स चांगले ह्या गोलंदाजाकडे आहेत. अनुभव भरपूर वर्षांचा आहे. छोटंसं बॉलिंग रनअप. पुढचा बॉल
येथे मात्र चेंडूच्या लांबीमध्ये बदल केला आहे. थोडासा चेंडू पाठीमागे ठेवला. अपील होते कॉट बिहाइंडसाठी, परंतु पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. षटकातील शेवटचा बॉल होता. एक अतिशय चांगलं षटक, एक मोठा फटका आला या षटकामध्ये. मात्र त्या व्यतिरिक्त खूप दर्जेदार गोलंदाजी, फक्त 8 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये संजयनं, आणि या मॅचमध्ये आपल्या टीमला परत तो घेऊन आलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 1 बाद 25. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, अजूनही बरंचसं क्रिकेट बाकी आहे या संपूर्ण मॅचमध्ये. सामना प्रत्येकी 4 षटकांचा करण्यात आलेला आहे. या अगोदर जे सामने आपण बघितले त्यामध्ये 3-3 षटकांचे जास्त सामने होते. काही सामने 2-2 षटकांचे देखील आपल्याला खेळवावे लागले वेळेअभावी, परंतु काही सामने फार लो स्कोरिंग झाले आणि त्यामुळेच आपल्याकडे थोडासा वेळ राहिला. क्वार्टर फायनलची मॅच आहे हे लक्षात घेता आयोजकांनी हा निर्णय घेतला की ही मॅच आता 4-4 षटकांची होणार आहे. आणि ज्या मोठ्या मॅचेस असतात क्वार्टर फायनल सेमीफायनल्स, त्या जास्त षटकांच्या झाल्या तर तेवढंच चांगलं असतं. क्रिकेट रसिकांना देखील पाहायला मजा येते. वातावरण फार छान आहे. आज खरं तर उष्णता जास्तच होती दुपारच्या सत्रामध्ये, पण आता थोडासा गारवा हवेत आपल्याला जाणवतोय. नवीन षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाज येतोय ऋतिक. टॉपेज बॉल हवेत आहे. फिल्डर डीप मधून येतोय. अप्रतिम कॅच, अफलातून झेल, फलंदाज बाद. अतिशय जबरदस्त झेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये उभे असलेल्या आकाशनं समाप्त केलाय. आकाश हा सलामीचा फलंदाज आहे, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी. सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की फिल्डर पोहोचेल चेंडू खाली, परंतु खूप वेगानं तो धावत आला समोरच्या बाजूनं आणि अखेर त्याने हा कठीण झेल समाप्त केलाय. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 2 आपण बघतोय वारलीपाडा संघाला. कपिलची खेळी संपुष्टात आली आहे. फक्त 1 धाव त्याने जोडली आपल्या टीमसाठी. नवीन बॅट्समन प्रवीण येतोय आणि आता मधल्या फळीतील जे फलंदाज आहेत त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. जरूर कुणाल अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. लो फुल टॉस, लॉफ्टेड फटका. यावेळेस अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईड डिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेतल्यानंतर फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून गेला. सीमारेषा पार, चौकार. होता फुल टॉस आणि या फटक्यामध्ये प्लेसमेंट चांगलं होतं. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरकडे फिल्डर्स आहेत, दोघांच्या मधून हा फटका खेळण्यात आला होता. फिल्डरने पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या फार पुढे चेंडू लँड झाला आणि त्यानंतर फार जास्त बाउन्स घेऊन बॉल फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रवीण. संघाची धावसंख्या 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. विनिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट टीम कृष्णा 11 वारलीपाडा. खोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस ड्राईव्ह करायचा होता. पुन्हा एकदा एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क त्याला बनवता आला नाही. निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज ऋतिककडून केली जाते. अजून या इनिंग्समध्ये 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं क्रिकेट आत्तापर्यंत पाहायला मिळालंय. हो, कमजोर बॉल आहे. यावेळेस दिशा दाखवली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. तिकडे आकाश आहे, त्याला होलकावणी देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. खरं तर आकाश एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. फार कठीण झेल त्याने या ओव्हरमध्ये टिपलेला आहे, पण यावेळेस ऑकवर्ड बाउन्स होता. आता आकाशला येथे दोष देता येणार नाही मला तरी वाटतंय, कारण मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यामुळेच ही घटना घडली आहे. चांगला बॉल, गुडलेन स्पॉटवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. चांगला बाउन्स होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र थोडासा एक्स्ट्रा बाउन्स असल्या कारणाने चेंडू बॅटवर घेता आला नाही. धावसंख्या आपण बघतोय 2 बाद 33. आता मात्र हाफ ट्रॅकर पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला क्लिअर करतोय अगदी सहजपणे. उत्तुंग षटकार.
ऋतिकच्या षटकातील शेवटचा बॉल होता, मात्र कमजोर चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. धावसंख्या झाली आहे 39, 39 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगल्या स्थितीत टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना या क्वार्टर फायनल मॅचमध्ये कृष्णा 11 वारलीपाडा संघ, आजचा दिवस गाजवलेला संघ आहे कृष्णा 11 वारलीपाडा, आणि त्यांच्या विरोधात देखील आजचा दिवस गाजवलेलाच संघ आपण बघतोय, आई गावदेवी यवई. यवई एक असा संघ आहे ज्यांच्याकडे आपण बघायला गेलो तर खूप चांगले खेळाडू आहेत, आणि 4 षटकांमध्ये या ठिकाणी ते 50-55 धावा देखील चेस करू शकतात. याची पूर्णपणे कल्पना आहे कृष्णा 11 वारलीपाडा टीमच्या कॅप्टनला. त्यामुळेच त्यांचे जे खेळाडू आहेत ते जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत. पण 50 धावा जरूर बोलायला सोपं वाटतं, क्षमता देखील आहे यवई संघाच्या फलंदाजांमध्ये, ते चेस करू शकतात, पण तेवढं सोपं काम नसणार आहे ते 4 षटकांमध्ये 50 धावा चेस करणं. आतापर्यंत 39 धावा धावफलकावर फक्त 2च फलंदाज बाद झालेत. मोठमोठे फटके पाहायला मिळालेले आहेत आतापर्यंत. आपण बघितले तर 4 चौकार आणि 3 षटकार. या 3 षटकांमध्ये धुवाधार बॅटिंग सुरुवात केली किरण काचरेनं. स्वतः संगनायक सलामीला आला, 17 धावांची खूप चांगली सलामी त्याने दिली. कुणाल अजूनही खेळपट्टीवर आहे, 6 धावांचं योगदान त्याने दिलंय. 5 चेंडूंचा सामना केलाय. प्रवीण आक्रमक दिसतोय, 5 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. सध्या स्ट्राईक कुणालकडे. आतापर्यंत कुणालला खरं तर फार जास्त धावा जोडता आलेल्या नाहीत या मॅचमध्ये, पण आता संधी असेल. शेवटचं षटक गोलंदाजीला येतोय रोशन. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. पंचांची कामगिरी फार उल्लेखनीय राहिली आहे कालपासून आपण बघतोय. पंच मनोज गुप्ता, त्याचप्रमाणे पंच शानू कुरेशी आणि पंच दिनेश नाईक, हे पंचांचं त्रिकूट अगदी व्यावसायिक पंच या स्पर्धेमध्ये. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. न्यूट्रल पंच त्यांनी आणलेले आहेत आणि अगदी व्यावसायिक पंच त्यांनी आणलेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय चेंडू. वाईडिश लॉंगऑफचा खेळाडू बॉलवर येतोय, तोपर्यंत 1 धाव. विकेट किपरकडे त्याने फेक केली आहे. कदाचित प्रवीणला बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न जास्त आहे, पण कुणाल देखील तेवढाच घातक फलंदाज आहे, आणि ते कोणालाही त्यांनी बाद केलं तर त्यांच्यासाठी ते चांगलं असणार आहे. येणाऱ्या फलंदाजांवर थोडंसं प्रेशर असू शकतं. येणाऱ्या नवीन फलंदाजासाठी एवढं सोपं नसणार आहे आल्या आल्या मोठे फटके खेळणं, पण हे 2 फलंदाज फार जास्त घातक दिसत आहेत. प्रवीणच्या बॅटमधून आत्तापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 40, 2 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोशन, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडला उडवायचा होता, एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूनं बॅटला हुलकावणी दिली. चेंडू बॅटला फुंकर घालून विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. मनोज घाटाळ विकेट किपरच्या भूमिकेत. चेंडू हातात आल्या आल्या लगेच तो चेंडू घेऊन गोलंदाजाकडे गेलाय, कारण जो गोलंदाज आहे तो एक युवा खेळाडू आहे रोशन, आणि मनोज घाटाळकडे भरपूर चांगला अनुभव आहे. मोठमोठ्या संघांकडून खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु हा बॉल काय बॉल होता. इन स्विंगर, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि ऑफस्टिकच्या फार जवळून बॉल निघून गेला होता विकेट किपरच्या हातात. चांगला बॉल टाकल्यानंतर देखील कानमंत्र गोलंदाजाला देण्यात आलेला आहे. कदाचित कानमंत्र हाच होता की ऑफस्टिकच्या बाहेरच चेंडू टाकायचे आहेत आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी करायची आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला यावेळेस, मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये कुठलीही गाठभेट झालेली नाही. आणखी एक डॉट बॉल येतोय. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्त मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते फलंदाजांकडून, परंतु सध्या तरी गोलंदाज रोशन फलंदाजावर वरचढ ठरताना दिसतोय. प्रवीणकडे स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय, परंतु स्वेअर चेंडू आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव हे ते वारलीपाडा संघाला मिळते. धावसंख्या 41. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, आणि मला असं वाटतं की 45 पर्यंत जरी थांबवलं गोलंदाज रोशननं तरी त्यांच्यासाठी ही चांगली बाब असणार आहे. मोमेंटम थोडंसं शिफ्ट होईल असं वाटतंय. जेव्हा ते धावांचा पाठलाग करण्यासाठी येतील तेव्हा मोमेंटम कुठेतरी त्यांच्या फलंदाजांकडे देखील असणार आहे. सुरेख बॉल. यावेळेस थोडासा बाउन्स होता बॉलमध्ये, बॅटची एज लागली आहे. सोपा झेल विकेट कीपरकडून टिपला गेलाय आणि फलंदाज बाद.
षटकांमध्ये आपण बघितले तर चांगले चांगले गोलंदाज विशेषतः मनोज आणि संजय जे अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत. तर त्यामध्ये संजयचं षटक चांगलं राहिलं होतं, परंतु मनोजला तेवढं चांगलं यश मिळालं नाही. तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्या पॉवर प्लेमध्ये. तिसरं षटक ऋतिकनं हाताळलं होतं, ते षटक देखील थोडं मागडं राहिलं होतं. 14 धावा त्याने खर्च केल्या आणि प्रेशर कुठेतरी गोलंदाज रोशनवर देखील होतं सुरुवातीला, जेव्हा तो गोलंदाजी करण्यासाठी आला होता. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 39 धावा धावफलकावर लागल्या होत्या, परंतु दडपण झुगारून देऊन त्याने गोलंदाजी केली आतापर्यंत. नवीन बॅट्समन महेश, डावखुरा फलंदाज. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग अफलातून, बॉल जाईल सीमा पार, खणखणीत षटकार. शॉट अगदी पुढ्यात पडलेला बॉल होता. नवीन फलंदाज महेशसाठी काय बॉटम हँडचा वापर केलाय, सरळ बॅटचा प्रहार केलाय त्यानं. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. डोकं स्थिर होतं जेव्हा त्याने फटका एक्झिक्यूट केला, म्हणजे चेंडूवर योग्य नजर होती आणि बॅटच्या अगदी मधोमध चेंडू घेतला होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, 6 धावांसाठी. नेत्रदीपक षटकार. धावसंख्या 47. शेवटचा बॉल फेस करेल पुन्हा एकदा फलंदाज महेश. हा बॉल डाव्या एष्टीच्या रोखानं ठेवण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख बॉल आहे. बॅट्समनला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल आणि याचबरोबर इनिंगची समाप्ती. अगदी एष्टींच्या वरून बॉल निघून गेलेला आहे. अचूक निर्णय येथे पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज ऑफस्टिककडे निघाला होता आणि बरोबर मिडल आणि लेगस्टिकच्या वरून बॉल निघून गेलाय. सुपर डिलिव्हरी आणि याचबरोबर ही इनिंग्स येथे समाप्त झाली. एकूण धावसंख्या 47. कृष्णा 11 वारलीपाडा संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग केली. चांगली टोटल त्यांनी धावफलकावर लावली आणि आता 48 धावांचं टार्गेट असणार आहे सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी. 4 षटकांमध्ये आई गावदेवी यवई संघासमोर. 48 इज द टार्गेट. थोड्याच वेळात आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. सध्या इनिंग्स ब्रेक आहे, तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. कमॉन डीजे. उद्या ठीक सकाळी 9 वाजता सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे आणि उद्याचं शेड्यूल तुमच्या स्क्रीनवर लगेच झळकतंय. आमच्या मुखातून जे निघतंय ते लगेच स्क्रीनवर देखील दाखवलं जातंय. ओम साई मूवीजच्या माध्यमातून खूप सुंदर टेलिकास्ट. उद्याची पहिली मॅच असेल आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स पडघा. PTC मधील 2 नामवंत संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. तिसरा दिवस असणार आहे उद्याचा या स्पर्धेचा. दुसरा सामना बाबा स्पोर्ट्स किल्ले विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली बी. त्यानंतर शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स कळंबोळी. उद्याचा चौथा सामना जयगणेश वाफाळे ए विरुद्ध आई वज्रेश्वरी निंबवली. उद्याचा पाचवा सामना असेल आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष स्टार 11 तळवली. एकापेक्षा एक सरस संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स वावेघर संघाला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांची मॅच असणार आहे अल फतेह स्पोर्ट्स पडगा संघाविरुद्ध. आणि उद्याचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल माऊली स्पोर्ट्स कांबे विपक्ष जय गणेश वाफाळे बी. वाफाळे बी संघ गतवर्षी फायनलमध्ये खेळताना आपण बघितला होता, उपविजेता संघ या स्पर्धेचा. तर या नवीन हंगामामध्ये त्यांची कामगिरी कशी असणार आहे ते देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. तर उद्याचा तिसरा दिवस पाहायला विसरू नका, जय वाघोबा चषक 2022. आणि आता ह्या मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी संघर्ष, सेमीफायनलची फेरी गाठण्यासाठी संघर्ष. कृष्णा 11 वारलीपाडा आणि आई गावदेवी यवई या 2 संघांदरम्यान. वारलीपाडा संघानं बॅटिंग खूप चांगली केली आहे. 48 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलं आहे यवई टीम समोर. प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत विजयासाठी आई गावदेवी यवई संघाला.
खरं तर वारलीपाडा हे गाव कुठे आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, मात्र आता या क्रिकेटच्या पटलावर जेव्हापासून हा संघ आलाय तेव्हापासून कुठेतरी बऱ्याचशा लोकांना माहिती पडत चाललेलं आहे की वारलीपाडा गाव कुठे आहे. पडगा परिसरामध्ये आपण देवळी राहोर तिकडे जेव्हा जातो त्या परिसरामध्ये हे गाव येतं. यवई संघाच्या बाबतीत देखील तेच आहे. पण आता यवई संघाच्या खेळण्यामुळे देखील त्यांच्या गावाची देखील ओळख निर्माण झालेली आहे क्रिकेट विश्वामध्ये. दर्जेदार टीम्स ह्या मॅचमध्ये एकमेकांच्या समोर आहेत. सलामीचे फलंदाज मनोज आणि आकाश, पहिलं षटक घेऊन सागर. मनोज करिता हा बॉल डबल माइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न. आधी असं वाटलं होतं की फ्रंटफुटला येऊन समोर खेळतोय की काय, नंतर अचानकपणे त्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला बॉल होता बघा. टर्न करायचा होता चेंडू बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, अगदी थायच्या आतमध्ये चेंडू लागलेला आहे, मात्र कुठलंही नुकसान झालेलं नाही. ऑफस्टिकच्या थोडा बाहेर जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न मनोज खाटाळकडून. मनोजकडे फार चांगले फटके आहेत, मोठमोठे षटकार ठोकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. चेंडूच्या मेरिटवर तो खेळू शकतो. हवेत फटका मारला, यावेळेस डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. वाईड ऑफ डीप मिड विकेट, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळणार आहे. फटका जरूर चांगला होता परंतु जास्त धावा मिळाल्या नाहीत. पहिली धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी यवई संघासाठी. 48 धावांचं टार्गेट, एक तगडं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे वारलीपाडा संघाकडून. टॉस जिंकून त्यांनी प्रथम बॅटिंग केली आणि कॅप्टनने जो निर्णय घेतला होता तो योग्य देखील ठरवला आहे फलंदाजांनी. पण आता गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. या धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत सामना जिंकण्याकरिता. खूप चुरशीची मॅच होईल अशी चिन्ह येथे निर्माण झालेली आहेत. ही दाट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. काल आपण पहिली क्वार्टर फायनलची मॅच पाहिली होती वाहुली आणि लाभखुर्द या दोन संघादरम्यान. वाहुली संघानं तो सामना जिंकला. हवेत खेळण्याचा निर्धार, परंतु इनसाइड एज घेतल्यानंतर चेंडू घरंगळत चाललाय मिड विकेट रिजनकडे. सर्कलच्या आतमध्ये फक्त एक धाव. सागरसाठी ही स्पर्धा चांगली राहिली आहे. इम्प्रेस केलंय त्याने आपल्या गोलंदाजीनं. फक्त मागच्या सामन्यामध्ये थोडासा खर्चिक ठरला होता. सुरुवातीला त्याच्यावर आक्रमण करण्यात आलं होतं, पण त्या मॅचमध्ये देखील त्याने कमबॅक करून दाखवलं. पहिल्या 3 बॉल्समध्ये मला वाटतं त्याच्यावर जास्त आक्रमण झालं होतं. सुरेख डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. अक्षरशः बॅट तुटते की काय असं वाटत होतं, एवढ्या जोरानं बॅट आपटली होती फलंदाजानं. उंच बॅकलिफ्ट घेतली होती. परफेक्ट हा यॉर्कर लेन बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर आणि भन्नाट वेग, खतरनाक बॉल. नशीबवान आहे फलंदाज मनोज की हा चेंडू एस्टनच्या रोखाने नव्हता, नाहीतर त्याला विकेट वाचवणं फार कठीण गेलं असतं. यावेळेस बॅटची बॉटम एज लागली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेनं. गॅपमधून बॉल चाललाय. डीपमध्ये फिल्डर पोहोचेल बॉलवर तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची मुभा फलंदाजाकडे. 2 धावा जरूर मिळाल्या, मात्र फटक्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळता आलं नाही. पण 2 धावा महत्त्वाच्या देखील आहेत. धावा येणं गरजेचं आहे कारण टार्गेट मोठं आहे यवई संघासमोर. 48 धावा त्यांना बनवायच्या आहेत. सुरुवात मात्र संत पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा धावफलकावर. मनोज आणि आकाश हे सलामीचे फलंदाज. आकाशनं देखील चांगली फटकेबाजी केलेली आहे या आधीच्या सामन्यांमध्ये, पण मागे तुम्ही काय केलंय त्या गोष्टीला तेवढं महत्त्व नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. वर्तमान स्थिती फार महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सागर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्वीप केलाय आणि बॉल गॅपमधून काढलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला खेळाडू पाठलाग करतायत, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. हा येतोय चौकार. दबाव काफ़ी बन रहा था पहले ओवर में, लेकिन अंतिम गेंद पर चौका आया है और थोड़ा सा दबाव हटा होगा, लेकिन अभी भी दबाव रहेगा बल्लेबाजों पर. पहले ओवर के बाद स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के. विकेट तो नहीं गिरा है, लेकिन उस गति से रन्स नहीं आए हैं जिसकी आवश्यकता थी कहीं ना कहीं. पहला ओवर पावर प्ले का भी था. गेंदबाज सागर की तारीफ करनी होगी, उन्होंने बांध कर रखा दोनों बल्लेबाजों को. खासतौर पर मनोज के विरुद्ध बहुत बढ़िया गेंदबाजी की, लेकिन अंतिम गेंद पर मनोज ने भी थोड़ा सा अपना दिमाग चलाया और स्वीप करते हुए
शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से गेंद को निकाला बाउंड्री लाइन के बाहर। अब बचे हुए 3 ओवर्स में 40 रनों की आवश्यकता है। बहुत ही खूबसूरत और लुभावनी शाम ढलती हुई यहाँ पर लाभ खुर्द में। हमें इस समय लाभ खुर्द के वाघोबा क्रिकेट ग्राउंड पर जहाँ पर ये बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट वाघोबा ट्रॉफी 2022 का आयोजन किया गया है जय वाघोबा स्पोर्ट्स क्लब लाभ खुर्द द्वारा। सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है ओम साई मूवीज द्वारा। कई सारे दर्शक ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं, आप सभी का हार्दिक स्वागत है। और मैदान के इर्द गिर्द भी बहुत से दर्शक इस समय मौजूद है। नया ओवर लेकर कपिल, आगे रखी हुई गेंद कारपेट के सहारे ड्राइव कर दिया है सीधे बल्ले से। लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, एक ही रन मिलेगा। जैसे ही पावर प्ले खत्म हुआ है फील्ड को खोल दिया है वारलीपाड़ा टीम के कप्तान ने। देखिए किरण काचरी जो है वो ना सिर्फ एक अच्छे बल्लेबाज है बल्कि एक अच्छे कप्तान भी है। बहुत अच्छी तरह से लीड करते हैं अपनी टीम को, पिछले कई सालों से वो खेल रहे हैं। बहुत अच्छा नेतृत्व है उनका। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अच्छा उछाल, अपील हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अपील केवल विकेट कीपर करते हुए नजर आए थे। थोड़े उत्साहित नजर आए, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था। डॉट बॉल की समाप्ति होती हुई। दबाव लगातार बढ़ता जा रहा है बल्लेबाजों पर। काफ़ी ज़्यादा ऊपर उठी थी ये गेंद जिसकी वजह से अंपायर ने बाउंसर घोषित किया है। इस गेंद को 1 फॉर दी ओवर का इशारा उन्होंने किया है गेंदबाज की तरफ। 16 गेंदें शेष, 39 रनों की ज़रूरत। इस बार नीचे रही थी गेंद, टैप करते हुए खेला है। और मनोज भी सोच रहे होंगे कि ये मेरे साथ ज़्यादा क्यों हो रहा है। पिछली गेंद पर ज़्यादा उछाल था, हालांकि वो गेंद पटकी हुई भी थी, लेकिन फिर भी जैसे अपेक्षा थी बैट्समैन को उससे ज़्यादा ही उछाल उस गेंद में था। और इस बार काफ़ी तेज़ भी आई थी और बहुत नीचे रही थी। किसी तरह से उस गेंद को संभालने में कामयाब रहे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बिना किसी नुकसान के। अब 15 गेंदों में 38 रनों की आवश्यकता है यवई टीम को सेमीफाइनल में पहुंचने के लिए। बड़ा मुकाबला है, बड़ा टारगेट भी सेट किया गया है और बढ़िया गेंदबाजी हो रही है। जोरदार अपील। इस बार अंपायर ने पहले अपना सिर हिलाया, हामी भरी और उसके बाद उंगली ऊपर कर दी। बैट्समैन आउट। कि इस विकेट पर कौन सी लेंथ पर और कौन सी लाइन पर गेंदबाजी करेंगे तो फायदा मिलेगा। तेज गति से गेंद की थी उन्होंने, लेकिन थोड़ा उछाल कम था और टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ कटी थी, इनसाइड एज लगा और बिल्कुल सही फैसला अंपायर का। कॉट बिहाइंड के रूप में आउट हुए हैं बल्लेबाज आकाश, मात्र 2 रनों का योगदान दे पाए। नए बल्लेबाज संजय क्रीज पर पहुंचते हुए। कठिन चुनौती नजर आ रही है यवई टीम के लिए। 14 गेंदों में 38 रनों की आवश्यकता है। यहाँ से बड़े हिट्स के लिए जाना होगा बल्लेबाजों को। कोशिश हो रही है लेकिन गेंदबाजी अभी तक काफ़ी उच्च कोटि की देखने को मिली है। टॉप क्लास गेंदबाजी पहले ओवर में सागर द्वारा, अब कपिल कासरे द्वारा। अगली गेंद और लो फुल टॉस। इस बार स्वीप किया हवा के रास्ते, लेकिन सीधे फील्डर के पास डिप स्क्वायर लेग पर बढ़िया कैच। एक और विकेट का पतन। कैप में नहीं खेल पाए संजय, निराश होकर पेविलियन में लौटते हुए। अच्छा कैच डीप स्क्वायर लेग की तरफ विलास द्वारा, उन्होंने कोई गलती नहीं की और लगातार 2 गेंदों पर 2 विकेटों का पतन। बैकफुट पर नजर आ रही है इस रनचेज में आई गावदेवी यवई। 10 पर 2 हैट्रिक पर है गेंदबाज कपिल। आज काफी चर्चा में रहे हैं कपिल काचरे, किरण काचरे, कुणाल और साथ में सागर। ये 4 ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने बहुत अच्छा योगदान दिया है ये वारलीपाड़ा टीम के लिए। दूसरी तरफ मनोज घाटाल एक महत्वपूर्ण खिलाड़ी के रूप में है जो अभी भी क्रीज पर डटे हुए हैं। नए बैट्समैन समीर आए हैं, समीर को यहाँ पर कुछ करके दिखाना होगा। हैट्रिक गेंद, शॉर्ट ऑफ लेंथ हुक करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले में मुलाकात नहीं बना पाए। हैट्रिक तो नहीं हुई लेकिन बहुत ही शानदार गेंद और डॉट बॉल के साथ ये शानदार ओवर समाप्त होता हुआ। जबरदस्त गेंदबाजी कपिल काचरे की। 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 38 रनों की आवश्यकता है यह मुकाबला जीतने के लिए यवई टीम को।
12 गेंदे 38 रन, यानी कि 19 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने हैं। लक्ष्य दिल्ली और देहरादून की तरफ दूर नजर आ रहा है ये वही टीम के लिए। और यदि इतनी दूर आपको पहुंचना है कम समय में तो कहीं ना कहीं हवाई यात्रा आपको करनी होगी। काबिलियत पूरी है, मनोज घाटाल ट्रम्प कार्ड खिलाड़ी रहे हमेशा, और जब तक मनोज क्रीज पर है तब तक आशाएं जीवित है इस क्वार्टर फाइनल मैच में ये वही टीम की। कभी भी पलटवार कर सकते हैं, अभी तक ज़रूर उनको भी थोड़ा सा खामोश रखा गया है, और ख़ास तौर पर पिछले ओवर में तो ज़्यादा स्ट्राइक भी उनको नहीं मिला। गेंदबाजी में परिवर्तन, नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए महेश। 4 अच्छे गेंदबाज है, महेश है, साथ में विलास भी एक विकल्प के तौर पर उनके पास मौजूद है। शायद विलास अंतिम ओवर करेंगे, लेकिन फिलहाल महेश के हाथ में गेंद है और ये ओवर बहुत ही निर्णायक ओवर साबित हो सकता है। 12 गेंदे 38 रन। बोल्ड, नीचे रही गेंद, उसको खींचना चाहते थे ऑन साइड में, और आखिरकार मनोज घाटाल भी लौटते हुए पेवेलियन की राह पर। विकेट टू विकेट गेंद थी, गुड लेंथ की तरफ उस गेंद को रखा गया था, गुड लेंथ स्पॉट पर। और देखिए सीधी गेंद थी, क्योंकि वो राउंड द विकेट से लेफ्ट आर्म गेंदबाज बॉलिंग कर रहे हैं, उस वजह से वो एंगल की तरह तहत थोड़ी सी अंदर की तरफ आई और बिल्कुल ऑफ स्टंप पर जाकर टकराई। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे मनोज घाटाल। दबाव इतना बन गया था कि मनोज को भी कुछ समझ में नहीं आ रहा था कि आप क्या करें, और इसलिए गेंद के मेरिट पर स्ट्रोक खेलने का प्रयास हुआ नहीं। क्लीन बोल्ड आउट हुए मनोज घाटाल। नए बल्लेबाज अब बंटी आए हैं, एक मैच में मैन ऑफ द मैच रह चुके हैं आज के दिन के खेल में। क्षमता जरूर है, बड़े प्रहार कर सकते हैं, किया भी है, लॉन्ग ऑफ के ऊपर से खूबसूरत सिक्सर। जाएगा बोल्ड। बढ़िया स्ट्रोक बंटी के बल्ले से, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, हाथ खोलने के लिए थोड़ी जगह मिली थी उनको, और लेंथ भी जो थी वो आगे वाली लेंथ थी, यानी कि लगभग हाफ वाली बन रही थी। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है उन्होंने, एक क्लासिक सिक्सर बंटी के बल्ले से। और बंटी ने आते ही खतरे की घंटी बजा दी है कृष्णा 11 वारलीपाड़ा के लिए, लेकिन केवल एक बड़े स्ट्रोक से बात बनने वाली नहीं है, यहाँ से और बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे मैच को जीतने के लिए। समीकरण अब 10 गेंदे शेष है, 32 रनों की आवश्यकता है ये वही टीम को। मैच में अभी भी काफी कश्मकश है। अगली गेंद लेकर महेश, फिर से आगे रखा, इस बार ऑफ स्टंप के बहुत बाहर, वाइड का इशारा, दिशाहीन गेंद। देखिए जैसे ही बड़ा हिट लगता है, गेंदबाज युवा हो या अनुभवी हो, थोड़ा बहुत दबाव तो आ ही जाता है। दबाव चीज़ ही ऐसी है जिसमें बड़े बड़े सुरमा ढेर हो जाते हैं। 10 गेंदे 31। बढ़िया गेंद, अच्छी सोच, इस बार अंदर की तरफ रखा था। ओ, यहाँ पर डायरेक्ट हिट लगता तो काम तमाम हो सकता था बंटी का। जोखिम भरा सिंगल आखिरकार पूरा किया है। गेंदबाज की यहाँ पर तारीफ करनी होगी, एक तो गेंद भी बढ़िया डाली थी उन्होंने, बिल्कुल स्टंप्स की तरफ यॉर्कर लेन गेंद रखने का प्रयास था, उसको डिग आउट किया था बंटी ने, और फॉलो थ्रू में गेंद को उठाकर थ्रो किया जरूर स्टंप्स की तरफ महेश ने, लेकिन निशाना चूक गया। बाल बाल बच गए बंटी। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन, 9 गेंदों में 30 रन चाहिए। इस बार ऑफ साइड में ड्राइव करते हुए ऑन द राइज खेला है, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर की तरफ डीप में, वहां पर हल्का सा फंबल, उसका फायदा मिलेगा। 2 रन पूरे, लेकिन सिंगल डबल से लक्ष्य तक पहुंचना मुश्किल नजर आ रहा है। 100 बातों की एक बात यह है कि ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है आई गावदेवी यवई की। 8 गेंदों में अब 28 रनों की जरूरत। स्कोर 20 रन 3 विकेटों के नुकसान पर। टॉप ऑर्डर कहीं ना कहीं फ्लॉप रहा है, मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों पर जिम्मेदारी है। समीर और बंटी की जोड़ी इस समय क्रीज पर है। 8 गेंदे 28 रन मुश्किल जरूर है, लेकिन असंभव नहीं है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और इस बार ऑन साइड में घुमाना चाहते थे, देखना है बैट से है या नहीं, पीछे गेंद जा रही है, इससे पहले कि फील्ड किया जाता। 1 रन दौड़कर पूरा किया गया है, लेग बाय का इशारा, अतिरिक्त रन।
खैर अब वो कोई महत्वपूर्ण चीज़ नहीं है मेरे ख्याल से कि रन्स कैसे आ रहे हैं, लेकिन रन्स तेजी के साथ आएंगे तो ही ये वही टीम ये मैच जीत सकती है। 7 गेंदों में 27 रन चाहिए। मिस इट, आसान सा कैच विकेट कीपर के लिए, सॉफ्ट डिसमिसल और एक और विकेट का पतन, चौथा झटका लगता हुआ ये वही टीम को। पूरी तरह से बैकफुट पर नजर आ रही है ये वही टीम। 3 ओवर के पश्चात स्कोर केवल 21 रन, 4 विकेटों के नुकसान पर 48 रनों का बड़ा टारगेट सेट किया गया वारलीपाड़ा टीम के बल्लेबाजों द्वारा, और जवाब में उनकी गेंदबाजी भी उतनी ज़बरदस्त रही है। अब 6 गेंदों में 27 रन चाहिए। वैसे कई कई बार, मतलब बहुत अधिक बार तो नहीं है, लेकिन कुछ बार ऐसा हुआ है टेनिस क्रिकेट में कि आखिरी ओवर में 25-30 रन बनाकर भी कुछ टीमें जीती है। इस सीज़न की यदि मैं बात करूं तो सोनाले में हाल ही में मैंने एक टूर्नामेंट में कमेंट्री की थी, वहां पर सेमीफाइनल मुकाबले में आखिरी ओवर में 26 रन चेज हुए थे। खारबाव टीम ने वो कारनामा किया था नक्षत्रा इंटरप्राइजेज चौधरपाड़ा टीम के विरुद्ध। सागर कारभारी ने बहुत धुआंधार बैटिंग की थी वहां पर। विलास आए, इस बार सामने प्रहार किया है, फील्डर थोड़े दूर है और गेंद रुकी नहीं, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। के साथ आखिरी ओवर की शुरुआत। अब 5 गेंदों में 23 रन चाहिए। समीर के बल्ले से चौका निकला है। गेंदबाज है विलास, विलास की गेंद इस बार स्लॉग स्विप किया है, मैदान के अंदर ही है, काफी ऊंची चली गई थी लेकिन ज्यादा दूर नहीं। हालांकि 2 रन मिलेंगे यहां पर। अभी भी मैच को जीवित रखते हुए बल्लेबाज समीर, 4 गेंदे और 19 रन बनाए जा सकते हैं। क्रिकेट के खेल में कुछ भी असंभव नहीं होता है, चीजें मुश्किल जरूर होती है लेकिन असंभव कुछ भी नहीं है। अभी भी कहीं ना कहीं यवई की जो समर्थक है उनको उम्मीद है कि समीर ये काम कर सकते हैं। एक एक गेंद महत्वपूर्ण है। 4 गेंदे 19 रन। क्षमा कीजिएगा, 21 रन। जहां 27 रन चाहिए थे। स्क्रीन पर भी करेक्शन करना है प्लीज। बढ़िया गेंद इस बार, लेग बाइज के रूप में 1 ही रन मिलेगा। अब बहुत मुश्किल है, 3 गेंदों में 20 रनों की जरूरत। जहां पहली गेंद पर चौका आया था उसके बाद 2 रन लिए थे और फिर सिंगल। 27 रन चाहिए थे, 7 रन आ चुके हैं और अब 3 गेंदों में 20 रन चाहिए। बढ़िया प्रदर्शन वारलीपाड़ा टीम का। फुलर लेंथ इस बार पूरी तरह से चकमा दिया बैट्समैन को। लाजवाब टीम एफर्ट देखने को मिला है और आज की शाम वाकई में अब हम कह सकते हैं कि वारलीपाड़ा टीम के नाम होने जा रही है। कल की शाम जो थी वो वाहुली के नाम रही थी। वाहुली पहली टीम बनी है इस टूर्नामेंट में सेमीफाइनल में पहुंचने वाली, और अब दूसरी टीम बनने जा रही है कृष्णा 11 वारलीपाड़ा। महज औपचारिकताएं शेष है, एक और डॉट गेंद की समाप्ति, अंतिम गेंद का खेल बाकी है। टॉस जीतकर जो फैसला लिया गया पहले बल्लेबाजी का वो भी बिल्कुल सही, बल्लेबाजी भी लाजवाब रही। कप्तान ने खुद आगे से नेतृत्व किया, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। हमने देखा किरण को 17 रनों की शानदार पारी खेली और एक अच्छा टोटल उन्होंने बनाया। उसके बाद सभी गेंदबाजों ने अपना काम बखूबी से निभाया। एक और डॉट बॉल और इसके साथ ही इस क्वार्टर फाइनल मैच को जीत लिया है कृष्णा 11 वारलीपाड़ा टीम ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस कृष्णा 11 वारलीपाड़ा एंड हार्ड लक, टफ लक आई गावदेवी स्पोर्ट्स यवई।